नमस्कार, मी स्मिता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुट्टी असल्यामुळे आम्ही उन्हाळ्यामध्ये माहेरी जातो. तर मुलं आणि मी माहेरी चाललो होतो. तर पार्ट 1मध्ये तुम्हाला मी तिकडच्या गावचं लग्न दाखवलं होतं आणि त्यानंतर इकडे आमच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. तर ते लग्न मी तुम्हाला दाखवणार असं म्हणाले होते. तर हे पार्ट 2मध्ये मी लग्नामध्ये गेलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये लग्न आणि त्यानंतर मग माहेरी गेल्यानंतर जेवणाचा मस्त बेत असं सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माहेर किंवा कोणी बाहेर पण फिरायला जातं तर आम्ही आवर्जून उन्हाळा सुट्टीला माहेरलाच जातो. तर मुलांना आणि मला खूप आवडायला येतो. तर पहिल्याच दिवशी आम्हाला लग्नाला जावं लागलं. लग्नासाठीच आम्ही आलो होतो. तर तिथे थोडंसं फोटो शूट केलं आणि व्हिडिओ काढले, मस्त एन्जॉय केला. उन्हाळ्याचा दिवस होता पण आता पाऊस सुरू आहे. तर मला व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झाला. तर ह्याच्यामध्ये मी सर्व मम्मीने बनवलेलं मटणाचा बेत आणि बदक, मम्मीच्या मांडीवर कसं बदक बसतं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. दोघांनी स्टेजवर येत आहे. नवरदेवाचे मामा आणि नवरी मुलीचे मामा दोघांना विनंती त्यांनी ताबडतोब हॅलो सिद्धेश्वर गायकवाड हॅलो तानाजी सत्कार या ठिकाणी उद्योजक बाळासाहेब ठार यांच्या हस्ते होतोय. बाळासाहेब ठार बालेवाडीचे सरपंच श्री आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्याशी समर्पो म्हणे रुक्मा पुत्र वडील त्याशी पुतणे पुर्या सदंग शोधन सावधान मोठे दोन सदैव लग्न कोणी विद्या
मम्मीनं छान असा स्वयंपाक केला, जेवण झालं आणि दुपारनंतर मम्मीनी बदकाची पिल्ली घेऊन बसले होते, तर बदक मम्मीच्या मांडीवरच येऊन बसला. तो बदकाला सोडून अजिबात कुठेही जात नाही, तर मम्मीजवळ येऊन बसतो. बघा किती छान असा मम्मीच्या मांडीवर बसला आहे. मम्मीला सवय झाली आहे प्रत्येक प्राण्याची आणि पक्ष्यांची. ते खूप मम्मीला जीव लावतात आणि मम्मीला सोडून अजिबात राहत नाहीत. मम्मीजवळ बिनधास्त बसतात. आम्ही तर म्हणतो आमच्यापेक्षा बदकं आणि गाई वासरच तुझी जास्त जवळचे आहेत. आणि परत एकदा मला सासरी जावं लागलं 2 दिवसांसाठी, तर सासरी गेले आणि त्यानंतर मी परत आले 2 दिवसानंतर. तर असं जाणं येणं चालूच राहतं. उन्हाळा सुट्टी म्हटलं की सारखं जाणं येणं फिरणं सुरूच राहतं. एकदा शाळा सुरू झाली मुलांची की कुठेही परत जाता येत नाही. नंतर प्रणिताचा वाढदिवस असतो, तर प्रणिताचा वाढदिवस केला. खूप छान वाढदिवस झाला. साध्या पद्धतीनेच आम्ही पाटावर बसवून औक्षण केलं आणि वाढदिवस केला. त्याच दिवशी मी परत आले होते सासरी जाऊन 2 दिवसानंतर आणि प्रणिताचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केला. कारण काय होतं की सगळीकडं पावसामुळे सगळी अडचण आणि व्यवस्थित काय करता येत नव्हतं आणि तिकडं बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही एवढी काही सजावट नाही केली किंवा काहीच आवरावरी केली नाही. असं साध्या पद्धतीने प्रणिताचा वाढदिवस केला. केक कापला आणि सर्वांनी केक खाल्ला. वाढदिवसाची पार्टी अगोदरच केली होती, त्यामुळं पार्टी ही काही नाही केलं, फक्त केकच कापला दुसऱ्या दिवशी. आणि मग मम्मी आणि आम्ही शेतामध्ये गेलो. खूप छान वाटतं शेतामध्ये. तर मम्मी गवत काढत होती. मम्मीसोबत गवत आम्ही पण काढू लागत होतो. आणि तांदळाची भाजी, कुंजीरची भाजी अशा भरपूर भाज्या आहेत तिथे, चिगळाची भाजी, असं सर्व आम्ही घेतलं. आणि शेतामध्ये ताजी ताजी भाजी घेऊन भाजी करायला खूप छान वाटतं. आणि मम्मीनी भुईमुगाच्या शेंगा लावल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप गवत झालं आहे, तर मम्मी ते गवत काढते. आणि नंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. थोडंसं आवरून एन्जॉय केलं माझी बहीण, मम्मी आणि आम्ही सर्वजण. आणि इकडे बघा रियांश गाडीवर बसला आहे. पावसाचं वातावरण खूप आहे. दररोज पाऊस पडतो आणि भरपूर पाऊस पडला आहे ह्या वर्षी. अगोदर 1 महिना जास्तच लवकर पाऊस आला आहे, त्यामुळं उन्हाळा सुट्टी ही उन्हाळा सुट्टीसारखी वाटतच नाही. तर खूप ऊन होतं ह्या वर्षी आणि पाऊस पण खूपच आहे. तर जनावराचा गोटा पावसाने सगळं, तर भैया तिकडे पाण्याला वाट काढून देत आहे, कारण जनावरांना पाणी लागू नये, चिखलात बसावं लागू नये म्हणून तो वाट काढत आहे. एवढं पाणी त्यांच्या गोट्यामध्ये आले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.